खडी क्रेशर बंद झालाच पाहिजे. खडी क्रेशर बंद झालाच पाहिजे. मी बालाजी भारत राहणार गुंगेवाडी. खडी क्रेशर होत असल्यामुळे आम्ही सर्वजण येथे उपस्थित आहोत. विशेष म्हणजे खडी क्रेशरमुळे आम्हाला शेतीच्या पिकावर नुकसान, पिण्याच्या पाण्यावर नुकसान, जनावरांसाठी, वयस्कर माणसासाठी, अभ्यास करताना लहान मुलांसाठी सर्व खरखश आवाज व त्यांच्या येणारी धूळ यांच्यामुळे आमच्या शेतीवर परिणाम व त्यांच्या खाणीमुळे आम्हाला पिण्याच्या पाण्याची अडचण, तसेच येणाऱ्या त्यांच्या वाहनांची वर्दळ यामुळे सर्व आणि लोकवस्ती ह्यांचा होणारा खडी क्रेशर यांच्यामुळे आमच्या सर्व लोकांचा ह्या ठिकाणी विरोध आहे. वारंवार आम्ही इथं तहसील कार्यालयापाशी जाऊन जरी आम्हाला न्याय भेटत नसेल तर आम्ही 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सर्व लोक, जनावरं सर्व घेऊन आम्ही उपोषणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहणार आहे. मी नेताजी दादासाहेब हजारे, राहणार गोनेवाडी. मी गुंगेवाडी वस्तीवर राहत असून आमची लोकवस्ती असून त्या लोकवस्तीत नव्याने खडी क्रेशर उभारणीचे काम चालू आहे. आम्ही वारंवार तहसीलदार, कलेक्टर, मुख्यमंत्री सर्वांना निवेदन देऊन कोणत्याही प्रकारे त्याच्यावर कारवाई होत नाही. हे धनदाडगे लोक असल्यामुळे त्यांच्या पाठीशी सर्व नेते पुढारी उभं राहून त्यांना पाठबळ देत आहे. कोणताही प्रशासकीय अधिकारी आम्हाला हे देत नाही, थारा देत नाही. त्यामुळे आम्ही 1 मे रोजी आम्हाला नाही 1 मे रोजीपर्यंत नाही आणि हे केलं तर 1 मे मराठा दिनी रोजी आम्ही तहसीलदार कार्यालयावर आमरण उपोषण कुटुंब, सहपरिवार आणि गुरांसह उपोषणाची तयारी आमची आहे.